हॅलो, वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण येथे कृषी मूलतत्वे म्हणजेच मृदाशास्त्र व्यवस्थापन भाग 2 बघणार आहोत. याआधी आपण भाग 1 मध्ये मृदा म्हणजे काय, तिची निर्मिती आणि उत्पत्ती कोठून झाली, त्याचप्रमाणे मृदेतील प्रमुख घटक कोणते, मृदेचे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म इत्यादींचा अभ्यास केला. आता आपण पार्ट 2 म्हणजेच भाग 2 मध्ये मृदा धूप म्हणजे काय, मृदा धुपेचे कारण, त्यावरील परिणाम, त्याचे वेगवेगळे प्रकार, तसेच त्यावरील उपाय, तसेच बघितलं तर महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार, भारतातील हवामान विभाग, महाराष्ट्रातील हवामान विभाग, त्याचप्रमाणे प्रमुख अन्नद्रव्य, त्याचे गुणधर्म आणि त्याची कमतरता इत्यादीबद्दल माहिती आपण भाग 2 मध्ये घेणार आहोत. याआधी तुम्ही जर चॅनलला भेट दिली नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग 1 ची लिंक मी डिस्क्रिप्शन तसेच कमेंटमध्ये टाकून देईल. चला तर आता आपण आपल्या पार्ट 2 म्हणजेच कृषी मूलतत्वे मृदाशास्त्र व्यवस्थापन भाग 2 ला सुरुवात करूया. यामध्ये सुरुवातीचा टॉपिक आहे मृदेची धूप. आता मृदेची धूप म्हणजे काय, तर हवा, पाणी किंवा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे मृदेची झीज होत असेल, तिचं अपक्षरण होत असेल, म्हणजेच मातीचे कण इकडून तिकडून वाहत जात असतील, यालाच मृदेची धूप असे म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतात की USLE ही संज्ञा कशाशी रिलेटेड आहे, तर लक्षात ठेवा USLE ही संज्ञा मृदा धुपेशी रिलेटेड आहे आणि यालाच युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन असं म्हणतात. पुढील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जर असा प्रश्न आला की मृदेची धूप जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कोणत्या कारणामुळे होते, तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पावसामुळे जास्त प्रमाणात मृदा धूप दिसून येते, तर भारतात हवा किंवा वाऱ्यामुळे जास्त प्रमाणात मृदा धूप दिसून येते. मृदा धुपेवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहे. त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं तर त्यामध्ये हवामान, जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार आणि जमिनीवरील आच्छादन इत्यादी घटक मृदेच्या धुपेवर परिणाम करतात. काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आहे म्हणून सांगते. आपण जर असा विचार केला तर प्रत्येक वर्षी 125 टन प्रति हेक्टरी मातीचं नुकसान होते. म्हणजे बघा, हे नुकसान 300 टनांपर्यंत सुद्धा असू शकते. आता एक टर्मिनॉलॉजी म्हणून सांगते किंवा माहिती असावं म्हणून सांगते. जर आपण 1 हेक्टर जमिनीमध्ये 1 सेंटीमीटर खोलीपर्यंत मातीचं वजन केलं तर सुमारे 130 टनांपर्यंत ते वजन भरू शकते. आणि याच फॅक्ट्सवरून तुम्ही मृदा धुपेबद्दल अंदाजा काढू शकता. पुढील आपण महत्त्वाचे म्हणजेच मृदा धुपेचे प्रकार बघणार आहोत. त्यालाच आपण सॉइल इरोजन टाईप्स असं म्हणतो. यामध्ये पहिला प्रकार आहे शीट इरोजन म्हणजेच चादरकाळी धूप असं म्हणतात. आता चादरकाळी धूप म्हणजे काय, बघा, चादरकाळी धूप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय असते, जमिनीच्या वरचा जो पृष्ठभागाचा जो काही सुपीक थर असतो तो सुपीक थर निघून जातो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, चादरकाळी धूप असं म्हणतो. म्हणजेच आपण जर बघितलं तर हा जमिनीचा जो उंच सकलपणा आहे त्यावर ही जी धूप आहे ती अवलंबून असते. आता आपण पुढची धुपेचा प्रकार बघू. त्यामध्ये त्याला रील इरोजन असं म्हणतात. म्हणजेच काय, ओव्हळ सदृश्य धूप. आता ओव्हळ सदृश्य धूप म्हणजे काय, तर बघा एकदम सोपी आहे. चादरकाळी धुपेमध्ये आपण काय बघितलं होतं, पृष्ठभागावरील मृदेचा सुपीक थर निघून जाणे आणि चादरकाळी धुपेनंतरचा जर जो प्रवास सुरू होतो म्हणजे पाणी सकल भागातून वाहत असताना पाण्याचं काय होतं, छोट्या छोट्या ओहळमध्ये तो केंद्रित होतो आणि असं वाटतं का भूपृष्ठावर नांगरणी केल्यासारखं आपल्याला लांब लांब नाल्या तयार झालेल्या दिसतात आणि यालाच आपण रील इरोजन म्हणजेच ओहळ सदृश्य धूप असं म्हणतो. मृदा धुपेचा तिसरा प्रकार आहे नाली सदृश्य धूप आणि हा अत्यंत घातक म्हणजे सर्वात घातक प्रकार आहे. आपण आता डिटेलमध्ये बघूच. या प्रकारामध्ये आपण बघितलं तर काय होते, पाण्याच्या प्रवाहाचे नाल्यामध्ये रूपांतर होते, म्हणजे असं नालीसारखा भाग आपल्याला दिसतो आणि खननाची जी काही प्रक्रिया असते तो काही वेग असतो तो खूप जोरानं होतो, त्यामुळे मृदेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. म्हणूनच हा सर्वात घातक प्रकार मानला जातो. शिंतोडे उडून धूप म्हणजेच काय, इंग्लिशमधला आपण स्प्लॅश इरोजन असं म्हणतो. आता हा प्रकार काय, यामध्ये बघा एकदम सोपी आहे. आपल्याला माहिती आहे पावसाच्या पाण्याचा वेग खूप जास्त आहे आणि पावसाच्या थेंबाचा आकार सुद्धा खूप मोठा आहे. अशा वेळेस जर जी सरी येतील, ज्यावेळेस ते पावसाचे थेंब जमिनीवर आदळतील त्यावरून त्यापासून काय शिंतोडा उडेल आणि अशा प्रकारे त्या मृदेचे खनन होऊन तेथून मृदेची धूप होईल आणि यालाच आपण काय म्हणतो, शिंतोडे उडून धूप.
म्हणजेच स्प्लॅश इरोजन असं म्हणतो. अशाच प्रकारे आपण मृदा धुपेचे वेगवेगळे प्रकार बघितले. आता आपण मृदा धुपेची कारणे बघू. यामध्ये आपण जर पुढील कारणे बघितले तर त्यात प्रामुख्याने आता आपण यात बघितलं तर वनाच्छादांचा अभाव, अतिचराई, स्थलांतरित शेती, नद्यांना वारंवार येणारे जे काही पूर आहेत ते, त्याचप्रमाणे जमिनीचा उतार वगैरे, नंतर रासायनिक खतांचा अतिवापर किंवा वापर इत्यादी कारणं आहेत जी मृदाधूप घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. आपण जर भारतातील हवामान विभाग बघितले तर आपण याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर भारतात उष्णता, जमीन आणि यानुसार 15 हवामान विभाग पडतात. तर आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील पर्जन्य, नैसर्गिक वनस्पती, पीक पद्धती, जमिनीचा विचार करून 9 विभाग पडतात. लक्षात ठेवा, भारतात 15 आणि महाराष्ट्राचे 9. पुढीलपैकी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार. या टॉपिकवर प्रश्न हमखास पडतो, म्हणून लक्षपूर्वक ऐका. सर्वात पहिला प्रकार म्हणजे रेगूर मृदा, त्यालाच आपण काळी कापसाची मृदा असं म्हणतो. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील 90% मृदा या प्रकारात मोडते. कारण काय तर आपल्याला माहीत आहे बेसाल्ट खडक. आता बेसाल्ट खडक काय, जो अग्निजन्य खडकांपासून तयार झालेला आहे. अग्निजन्य खडक वगैरे आपण या कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करणारच आहे. सुरुवातीला रेगूर मृदेबद्दल बघू. आता माहिती आहे का, रेगूर मृदा कशी असते, याला काळा रंग प्राप्त होतो. आता काळा रंग याला कशामुळे येतो, ते टिटॅनिफेरस मॅग्नेटाईटमुळे याला काळा रंग येतो. नंतर आपण जर बघितलं तर उन्हाळ्यात काय होतात, या मृदेला भेगा पडतात. म्हणजे मशागत कशी होणार आहे, आपोआप होणार आहे. हवेचे मिश्रण कसं होणार आहे, लवकर होणार आहे. आणि रेगूर मृदा जर आपण बघितली, एक परिपक्व प्रकारची मृदा आहे. यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅश, चुना ही खनिजे मुबलक प्रमाणात तर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तर यामध्ये फॉस्फरसची कमतरता असते. आता मी तुमची अग्निजन्य खडक म्हणजे काय याबद्दल जी काही टर्मिनॉलॉजी ती सांगते. हे बघा, आपण अग्निजन्य खडक का घेतला आहे, कारण की आपल्याला माहिती आहे आपली जी मृदा आहे म्हणजे महाराष्ट्राची काळी कापसाची मृदा, 90% मृदा जी आहे ती बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे, अग्निजन्य खडकापासून. म्हणून अग्निजन्य खडकाबद्दल आपण थोडक्यात बघू. बघा, अग्निजन्य खडक म्हणजे काय असते. अग्निजन्य खडक म्हणजे शिलारसापासून बनलेला जो काही खडक असतो तो. आता शिलारस म्हणजे काय, दगडांचा रस. बघा, तसं नाही. तसं बघितलं तर शिलारस म्हणजे दगडांचाच रस होतो. पण आपण प्रामुख्याने बघितलं तर नेमकी टर्मिनॉलॉजी काय, तर बघा, पृथ्वीच्या आतमध्ये शिलारसाचा एक पट्टा असतो, त्यालाच आपण मॅग्मा असं म्हणतो, त्यालाच आपण ज्वाला असं सुद्धा म्हणतो. आणि या ज्वालापासूनच अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. म्हणजे आता अग्निजन्य खडकाची निर्मिती कशी, हे बघा, शिलारस जर पृथ्वीच्या आतमध्येच थंड होत असेल तर त्यापासून अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. त्यालाच आपण इंट्रुसिव्ह अग्निजन्य खडक असं म्हणतो. आणि शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन थंड होत असेल तर त्याला आपण एक्सट्रुसिव्ह म्हणजेच बहिर्निर्मित अग्निजन्य खडक असं म्हणतो. अशा प्रकारे अग्निजन्य खडकाचे 2 प्रकार पडतात, अंतर्निर्मित आणि बहिर्निर्मित. आणि अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचं उदाहरण जर आपण बघितलं तर त्यामध्ये ग्रॅनाइट हे उदाहरण येते. आणि बहिर्निर्मित अग्निजन्य खडकाचं उदाहरण बघितलं तर त्यामध्ये बेसाल्ट हे उदाहरण येते. आता समजलं की महाराष्ट्रातील जो काही बेसाल्ट खडक आहे हा सुद्धा 29 वेळा भ्रंशमूलक ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो मॅग्मा जमिनीवर आल्यानंतर थंड झाला, त्यामुळेच बेसाल्ट खडक तयार झाला. आपण जर पुढचा प्रकार बघितला तर यामध्ये तांबडी मृदा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. हे बघा, काळ्या मृदेच्या आजूबाजूला जे काही माती आपल्याला सापडते, मृदा आपल्याला सापडते, ती तांबडी मृदा जास्त करून सापडते. आणि ही ॲसिडिक इन नेचर असते, म्हणजेच काय असते, आम्लधर्मी इन नेचर असते, आम्लधर्मी प्रकारची असते. आणि सर्वात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह हा विचारला जात असतो आणि बरेच परीक्षेत विचारला सुद्धा गेलेला आहे. फेरस ऑक्साईडमुळे या मृदेला लाल रंग प्राप्त होतो. लक्षातच ठेवायचा, नोट करून घ्या. नंतर आपण जर बघितलं तर सेंद्रिय द्रव्य आणि नत्राची कमतरता या मृदेमध्ये आपल्याला आढळून येते. आता पुढचा प्रकार पाहू. पुढे आपल्याला जांभी मृदा हा प्रकार दिला आहे, त्यालाच आपण लॅटराइट सॉईल असं म्हणतो. यामध्ये आपण जांभी मृदेबद्दल बघितलं तर जास्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा तयार होते. म्हणजे आपण जर बघितलं तर कोकणात ही मृदा आपल्याला जास्त करून सापडते, कारण की तिथे जास्त पाऊस असतो. आणि हो, महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, लोह आणि ॲल्युमिनियम या मृदेमध्ये अधिक प्रमाणात असते. हा ऑब्जेक्टिव्ह खूप वेळा विचारलेला आहे. नंतर पुढचा जर विचारात घेतला आपण, त्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असते.
लिचिंग क्रियेमुळे आयन ऑक्साईड तयार होते याच्यामध्ये जर आपण बघितलं तर. आणि महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली जिथे जिथे जास्त पाऊस पडेल तिथे तिथे ही मृदा सापडते. आणि महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच फळबागांसाठी ही मृदा अत्यंत उपयुक्त आहे. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह नोट करून घ्या. पुढील मृदा प्रकारांमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे तांबूस तपकिरी पिवळसर मृदा. यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. आणि असा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो की यामुळे जो तांबडा रंग आहे तो कशामुळे प्राप्त होतो या मृदेला. तर आपण बघितलं तर आयन पेरॉक्साईडमुळे या मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो. आणि ही मृदा प्रामुख्याने जर आपण बघितलं वर्धा, वैनगंगा, कोकणात दिसून येते. पुढील प्रकार जर आपण बघितला त्यामध्ये गाळाची मृदा हा प्रकार येतो. आता गाळाची मृदा आपल्याला कुठे सापडणार आहे? नदी खोऱ्यातच. म्हणजे नदी खोऱ्यात ही दिसून येते. यामध्ये आपण बघितले नवीन गाळाची आणि जुनी गाळाची असे दोन प्रकार आहेत. नवीन गाळाची मृदा म्हणजेच काय? खादर आणि पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असते. आता जुन्या गाळाची मृदा म्हणजे काय? त्यालाच आपण बांगर असं म्हणतो. आणि ही मृदा जर आपण विचार केली तर ती एवढी उपयुक्त नसते पिकांसाठी जेवढी खादर मृदा उपयुक्त असते. आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील मृदेचे वेगवेगळे प्रकार बघितले आणि त्याबद्दल डिटेल माहिती घेतली. आता आपण अन्नद्रव्यांचे प्रकार बघू. त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये कोणती, दुय्यम अन्नद्रव्ये कोणती आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणती याबद्दल जाणून घेऊ. आपल्याला माहिती आहे पिकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यामध्ये प्रमुख 17 अन्नद्रव्यांचा समावेश होतो. आणि याचं जर प्रकाराचं विभाजन केलं तर मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असे 3 प्रकार पडतात. आता मुख्य अन्नद्रव्य म्हणजे काय? त्याला बेसिक एलिमेंट असं सुद्धा म्हणतात. यामध्ये आपण प्रामुख्याने विचार केला तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा समावेश होतो. कार्बन जर आपण बघितलं तर त्याला आपण 43%, नंतर हायड्रोजन बघितलं 6% आणि ऑक्सिजन बघितलं तर 43%. अशा प्रकारे बेसिक एलिमेंट याची पिकांना आवश्यकता असते. मुख्य अन्नद्रव्यांचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्राथमिक अन्नद्रव्ये यांचा सुद्धा समावेश होतो. आणि प्राथमिक अन्नद्रव्यामध्ये आपण जर विचार केला तर नायट्रोजन NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम इत्यादींचा समावेश होतो. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण जर बघितलं तर चुना, मॅग्नेशियम, गंधक इत्यादींचा समावेश होतो. चुना म्हणजेच कॅल्शियम. कॅल्शियम आपण जर बघितलं 0.1 ते 4% मॅग्नेशियम बघितलं 0.05 ते 1% गंधक आपण जर बघितलं तर 0.05 ते 1.5%. गंधकलाच आपण सल्फर असं म्हणतो. इत्यादींचा दुय्यम अन्नद्रव्यामध्ये समावेश होतो. आता आपण सूक्ष्म अन्नद्रव्य बघू. त्यामध्ये लोह, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, मॅग्नीज, कॉपर, सिलिकॉन, क्लोरीन, कोबाल्ट, व्हॅनेडियम, सोडियम इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण प्रमुख अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्याचे वेगवेगळे प्रकार बघितले. आता आपण थोडक्यात काही टर्मिनॉलॉजी किंवा काही फॅक्ट्स जाणून घेऊ. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं लक्षात ठेवजा काही टर्मिनॉलॉजिकल गोष्टी. त्यामध्ये CHO म्हणजे काय? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून इतर सर्व जे काय आहेत एलिमेंट्स आहेत त्यांना खनिज द्रव्य समजले जातात. आता कार्बन आणि ऑक्सिजन पिकांना कसं काय उपलब्ध होतो? तर कार्बन आणि ऑक्सिजन हा हवेतून उपलब्ध होतो. मग हायड्रोजन पिकांना कसं काय उपलब्ध होतो? तर हायड्रोजन हा पाण्यापासून पिकांना उपलब्ध होतो. आता आपण प्रमुख अन्नद्रव्य आणि त्याचे कार्य बघणार आहोत. यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितले तर नत्र. आता नत्राची आवश्यकता पिकांना का असते? तर नत्रामुळेच का होते? हरितद्रव्याचं प्रमाण वाढते. त्यामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण वाढलं म्हणजे साहजिकच आहे प्रकाश संश्लेषण क्रिया कशी काय होणार आहे? वाढणारच आहे. यामुळेच काय होते? आता प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली म्हणजेच काय? झाडांची शाखीय अभिवृद्धी होणार आहे. अशा प्रकारे नत्राची पिकांना आवश्यकता असते. बघा पुढचं महत्त्वाचं अन्नद्रव्य म्हणजे स्फुरद आहे. आणि स्फुरदची गरज काय असते पिकांना? लक्षात ठेवा जे काही तेलवर्गीय पिकं असतील म्हणजेच काय? गळीत धान्यवर्गीय पिकं असतील ज्यामध्ये तेलाचे प्रमाण निघते. अशामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी स्फुरद हे अन्नद्रव्य अत्यंत महत्त्वाचं असते. आणि कडधान्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवण्यासाठी स्फुरद हे अन्नद्रव्य मुख्य कार्य करते. नंतर पुढचा महत्त्वाचा अन्नद्रव्य आहे पालाश. पालाश कशासाठी आवश्यकता असते? रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पालाशची पिकांना आवश्यकता असते. तसंच जर आपण प्रमुख अन्नद्रव्य बघितलं यामध्ये कॅल्शियम आपल्याला दिसून येते. कॅल्शियम कशासाठी आवश्यकता असते? तर पेशी विभाजनासाठी कॅल्शियम मदत करते. नंतर पुढे आपण बघितलं मॅग्नेशियम कशासाठी? तर ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा मॅग्नेशियम हे हरितद्रव्यातील जो काही महत्त्वाचा घटक आहे आणि हरितद्रव्याचे कंटेंट मॅग्नेशियममुळेच वाढते. म्हणून ऑब्जेक्टिव्ह म्हणून आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा
मॅग्नेशियम हरितद्रव्याचा महत्त्वाचा घटक आहे आणि हा परीक्षेत विचारला गेलेला आहे म्हणून सांगते. नंतर पुढचा अन्नद्रव्याचा प्रकार म्हणजे काय? गंधक. गंधकलाच आपण काय म्हणतो? सल्फर असं म्हणतो. आणि लक्षात ठेव जा, गंधक जे आहे सल्फर जे आपण कोणत्या सॉईल रिक्लॅमिनेशनसाठी म्हणजे जमिनी सुधारण्यासाठी वापरतो, तर ज्या काही विम्लधर्मी असतात म्हणजे चोपण जमिनी असतात त्या सुधारण्यासाठी आपण सल्फर याचा उपयोग करतो. असा जर प्रश्न विचारला पिकांमध्ये सल्फर काय उपयुक्त आहे म्हणजे कशासाठी उपयुक्त आहे, लक्षात ठेव जा, प्रथिनांचे वाढ होण्यासाठी, त्याचप्रमाणे सिग्ध पदार्थ म्हणजेच काय तेल गडीत धान्यवर्गीय पिके जे असते त्यामध्ये तेलाचं कंटेंट वाढण्यासाठी, त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर हरितद्रव्यासाठी सल्फर हा उपयुक्त असतो. अशा प्रकारे सल्फर हे अन्नद्रव्य आपल्यासाठी म्हणजे पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढील सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे लोह. आता लोहाची पिकांमध्ये काय आवश्यकता असते, तर पिकांमध्ये विकर निर्मिती. आता विकर म्हणजे काय प्रकार आहे हा, असा आपला प्रश्न पडला असेल तर वेगळे हे बघा एकदम सोपी आहे. विकरलाच आपण इंग्लिशमध्ये एन्झाईम्स असं म्हणतो. आता एन्झाईम्स म्हणजे काय, एन्झाईम कशासाठी आवश्यकता असतात? एन्झाईम्स जे काही पिकांमध्ये जे काही शारीरिक मेटाबॉलिझम असते म्हणजे जे काही आंतरक्रिया चालत असतात पिकांची वाढण्याची, विभाजन होण्याची, या सगळ्या गोष्टी चालू असतात पिकांमध्ये, त्याच्यासाठी एन्झाईमची आवश्यकता असते. त्यालाच आपण विकर असं म्हणतो. आणि या विकरांना स्टिम्युलेट म्हणजे उत्प्रेरक म्हणून लोह कार्य करतो. म्हणून लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त असणारं मॅग्नीज हे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा पिकांना अत्यंत उपयुक्त आहे. जसं जसं प्रकाश संश्लेषण वाढेल तसंच पिकांमध्ये काय होईल, उत्पादकता वाढत जाईल. म्हणून मॅग्नीजही सूक्ष्म अन्नद्रव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढील अन्नद्रव्य आहे तांबे. आता तांब्याची पिकांना आवश्यकता काय, हे बघा, तांब्याची जर पिकांवर डिफिशियन्सी दिसून आली म्हणजेच काय, तांब्याची जर पिकांवर कमतरता दिसून आली तर मुळांवर गाठी, त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर पाणी काय होतात, पिवळी पडतात आणि पिवळी पडून गळतात. त्यामुळे आपलं काय होते, पिकाचं नुकसान होते. म्हणून तांबे हे अन्नद्रव्य पिकांसाठी उपयुक्त आहे. नंतर आपण जर विचार केला तर पुढील महत्त्वाचं अन्नद्रव्य कुठलं, तर पुढील महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे बोरान. बोरान सूक्ष्म अन्नद्रव्य तसं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण जर विचार केला तर बोरानची जर कमतरता झाली पिकांमध्ये तर काय परिणाम दिसून येईल, तर कोबीवर्गीय जे काही फळभाज्या आहेत त्यामध्ये कूज नावाचा प्रकार दिसतो, म्हणजे हा रोग दिसतो. नंतर आपण जर विचारलं तर लिंबावर डिंक्या नावाचा रोग दिसून येतो. डाळिंबाची फळे यामुळे तळकतात. अशाच प्रकारे बरीचशी फळं आहेत ते बोरानच्या कमतरतेमुळे तळकतात. त्याचप्रमाणे शेंडा जो असतो त्या शेंड्यावर परिणाम दिसून येतो, पिकांचा जो शेंडा असतो त्यावर. अशा प्रकारे आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये बघितली म्हणजे वेगवेगळी प्रकारची अन्नद्रव्ये बघितली, त्याची वेगवेगळी कार्य बघितली आणि त्याच्या कमतरतेमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात इत्यादीबद्दल माहिती घेतली. कृषी मूलतत्वे याचा पार्ट 2 कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.